पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे महिला आयोगाचं पद नसावं ही देखील माझी मागणी आहे। कारण इथे बायसपणा होतो। जर तुम्ही आधीचे मानकर म्हणून ज्या केसमध्ये अशा अनेक घटना मी तुम्हाला सांगू शकते की त्या घटनांमध्ये महिला आयोगाकडून दिरंगाई झालेली आहे। म्हणजे स्वतःच्या पक्षाचे किंवा सरकारी पक्षामधल्या लोकांचे काही विषय आले की इथे दिरंगाई होते आणि इतरांकडे मग तुम्ही आवाज ओरडून ओरडून बोलतात। पण ही जर दिरंगाई होत असेल तर पक्षाचा पदाधिकारी जो असेल त्याला कृपा करून महिला आयोगाचं अध्यक्षपद देऊ नये। तेव्हाच महिलांना न्याय, योग्य तो न्याय विदाउट बायस होताना, म्हणजे कुठेही एक महिलांना न्याय मिळताना इथे सरळ सरळ न्याय मिळाला पाहिजे। अशा महिला आयोगाचं अध्यक्षपद अशा व्यक्तीकडे द्यावं ही आमची मागणी आहे। या केसमध्ये जर महिला आयोगाच्या अध्यक्षांनी वेळेवर त्या तक्रारीची दखल घेतली असती ना तर आज वैष्णवी जिवंत असती।